जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनल। सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही ह्या ठिकाणी बघा टेट 2 मधली फेज 2 जी आहे, तर त्या फेज 2 संदर्भात जी कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही म्हणजे जाहिराती संदर्भात कार्यवाही सध्या सुरुवात झाली आहे। ही जी कार्यवाही आहे तर ती 20 तारखेपासून सुरुवात झाली, परंतु ह्याच्यामध्ये जाहिरात जे काही अपलोड करत असताना आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही रोस्टर आहे तर ते रोस्टर अपडेट होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही अपडेट होण्याचं जे कामकाज आहे, तर ते कामकाज म्हणजे जे अनुदानित संस्था आहे प्रत्येक जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या, तर त्या संस्थेचं सध्या बघा जे रोस्टर असेल, बिंदू नामावली असेल, तर ते सध्या अपडेट नाही। त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या बघा जे काही मुख्याध्यापक असेल, सचिव असेल संस्थेचे, तर त्यांना पत्र ह्या ठिकाणी इश्यू करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने इथं बघा जे काही पत्र आहे, तर ते एक पत्र जिल्हा परिषद जळगाव संदर्भात इश्यू करण्यात आलंय। हे जे पत्र आहे तर हे 23/1/2025चं इथं बघा लेटेस्ट इश्यू आहे। याच्यामध्ये अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक हे जे आहे तर हे संपूर्ण घेऊन बघू शकता। सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय हे जे काही संपूर्ण जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत येणारे सध्या पवित्र प्रणालीवर ज्या जाहिराती येतात, तर त्या अनुषंगाने संपूर्ण अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापकांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जी काही पदभरती संदर्भात पुढील कार्यवाही असेल तर ती बघा लवकर व्हावी, त्या अनुषंगाने सध्या पत्र इश्यू आहे। तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात की पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाही संदर्भात, कारण ह्याच्यामध्ये जे काही पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला माहिती आहे की सध्या रोस्टर आहे तर ते सध्या अपडेट पाहिजे। त्याच्यामध्ये संपूर्ण वर्किंग पोस्ट असेल, असाइन पोस्ट असेल, बरोबर, त्यानंतर ज्या वेकेंट पोस्ट असेल तर त्या ठिकाणी बघा अपडेट झालेला पाहिजे। त्या अनुषंगाने इथं जे सांगण्यात आले की उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची पदभरती संदर्भात जी काही ह्या ठिकाणी सूचना असेल तर ती सूचना देखील सध्या देण्यात आली आहे। आणि ह्याच्यामध्ये 14/1/2025 नुसार पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापन संस्थांना पोर्टलवर जाहिराती नोंद करण्याची सुविधा आपल्याला माहिती आहे की 20/1/2025 पासून देण्यात आली, परंतु ह्याच्यामध्ये ज्या काही खाजगी व्यवस्थापनांनी मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनेचे काटेकोर पालन करून पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीची कार्यवाही या ठिकाणी तात्काळ करायची आहे, अशा पद्धतीने सध्या इथं म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत तर त्या खाजगी शैक्षणिक संस्थेची बिंदू नामावली अद्ययावत न केल्यामुळे तसेच विहित मुदतीत पवित्र पोर्टलवर रिक्त पदाचे आरक्षणानुसार विषय माध्यमनिहाय रिक्त पदाची माहिती न भरल्याने शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्यास परिणामी संबंधित शाळेचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास यास अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक हे सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, अशा पद्धतीने इथे म्हटलेलं आहे। कारण बरेचशा जे काही संस्था आहेत तर त्या संस्थेची बिंदू नामावली सध्या बघा त्या ठिकाणी अपडेट नाही, तर त्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही असेल रिक्त पदांसंदर्भात जाहिरातीची तर ती त्या ठिकाणी होत नाही, आणि त्या होत नसल्यामुळे जो काही उशीर आहे तर तो उशीर सध्या बघा या ठिकाणी होत आहे। त्या अनुषंगाने ज्या काही ताकीद असेल तर ती देखील दिलेली आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जी खाजगी व्यवस्थापनाची बघा बिंदू नामावली आहे तर ती अद्ययावत करून 27/2/2024 नंतर प्रमाणित केलेली असणे इथं आवश्यक आहे, अशा पद्धतीने टीप देखील दिलेली आहे। म्हणजे जी बिंदू नामावली आहे तर ती अपडेट करायची आहे, अद्ययावत करायची आहे, आणि ती 27/2/2024 नंतर प्रमाणित केलेली असणे इथं आवश्यक आहे, अशा पद्धतीने देखील सूचना देण्यात आली। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जे काही आस्थापनामधून या ठिकाणी बघा अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक असेल, अनुदानित शाळा किंवा जे काही माध्यमिक विद्यालय असेल तर त्यांच्या वतीने अपडेट होऊन सध्या ज्या जाहिरात असेल तर ते जाहिरात सध्या बघा आपल्याला या ठिकाणी खाजगी व्यवस्थापनाच्या देखील पाहायला लवकरच मिळू शकतं। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदचे अशा पद्धतीने पत्र सध्या बघा इश्यू होत आहे। तर सध्या जाहिरात लवकरात लवकर ह्या ठिकाणी यावी आणि जास्तीत जास्त पदांची यावी, हेच आपण ह्याच्यावरनं सध्या बघा सांगू शकतो। कारण हे जे सध्या पत्र आहे तर ते पत्र इथं संपूर्ण शिक्षक पदभरती संदर्भात जे काही दुसऱ्या टप्प्यातील पदभरती असेल पवित्र पोर्टलची, तर ती शिक्षक पदभरती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशा पद्धतीने देखील इथं सूचना देण्यात आल्या आहे। म्हणजे इथं लवकरात लवकर प्रक्रिया सध्या बघा सुरू करून जी काही शिक्षक भरती आहे तर ती दुसऱ्या टप्प्याची बघा जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या लवकरात लवकर राबवण्यात यावी, अशा पद्धतीने देखील सूचना इथे देण्यात आलेल्या आहे। आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीचे जे काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया बघा सध्या
लांबलचक असल्यामुळे ज्या कॉमन प्रक्रिया आहे तर त्या देखील लवकरात लवकर होणे गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे आधी जाहिरात सध्या त्याच्यामध्ये अपलोड होईल, त्यानंतर ती अप्रूव्ह होईल. अप्रूव्ह झाल्यानंतर पुन्हा जे उमेदवार आहे, अभियोग्यताधारक आहे, त्यांना एडिट टॅब त्या ठिकाणी अवेलेबल होईल. त्यांच्यासाठी अजून कालावधी जाईल, बरोबर. तो कालावधी गेल्यानंतर परत अजून त्याच्यामध्ये मुदतवाढ, त्यानंतर प्रेफरन्स लॉक, ह्या त्या गोष्टी सध्या बघा त्याच्यामध्ये येत असतात. म्हणून जी शिक्षक भरतीचा जो कालावधी आहे आपल्याला माहिती आहे की सध्या एक राऊंड त्या ठिकाणी यादी लागायला बराचसा कालावधी सध्या लागतो. त्या अनुषंगाने हे जे काही प्राथमिक स्वरूपाचं काम आहे जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात, रोस्टर अपडेट करण्यासंदर्भात, तर हे लवकरात लवकर जर झालं तर पुढची जी काही प्रक्रिया असेल ऑनलाईन पवित्र प्रणालीवर तर ती देखील सध्या बघा लवकरात लवकर सुरू होईल. त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे सध्या बघा IMP आणि अतिमहत्त्वाचे पत्र इथं इश्यू होत आहे. त्या अनुषंगाने हे एक पत्र सध्या जिल्हा परिषद जळगावच्या वतीने अपडेट झालेलं आहे आणि इश्यू करण्यात आले. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.